देशात बघा संविधान खतरे में है आणि भगवान खतरे में है असे दोन विरोधाभासी प्रवाह आपल्याला राजकारणात नेहमी बघायला मिळतात. पण यामध्ये बहुतेकांना हे समजणारच नाही की कोण कुणाचे रक्षण करत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्षण कुणापासून करायचे आहे. मात्र या दोघांमध्ये एक समानता आहे. दोघंही जिवंत आहेत. एक देशाच्या राजकारणात जिवंत आहे आणि दुसरा लोकशाहीच्या नियमामध्ये जिवंत आहे. बघा पूजा केल्याने देव खुश होतो. पण नेमकं काय केल्याने संविधान खुश होईल? देव आशीर्वाद देतो, कल्याण करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्याला समाधान देतो, आधार देतो. असा सर्वांचा आपला समज असतो आणि आहे. पण संविधान आशीर्वाद देत नाही. संविधान खुशही होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतात आता इतके असमाधानी राजकारणी झालेत. त्यामुळे संविधानाने त्यांना पुढे जाऊन समाधान मिळेल का? भविष्यात हा भारताच्या लोकशाहीतील जे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. बघा अन्याय झाल्यास देवासमोर आंदोलन करताना कोणीच दिसत नाही. पण तोच आंदोलन संसदेसमोर करताना आपण गर्दीला पाहिला आहे. म्हणजे किती कमाल आहे ना बघा देवावर अन्याय झाल्यास संविधानाकडे जाता येते. पण संविधानावर अन्याय झाल्यास देवाकडे जाता येत नाही. म्हणजे अडचणीच्या वेळेस एक दार बंद करतो व दुसरा उघडतो. या ठिकाणी बघा प्रश्न हा श्रेष्ठत्वाचा नाही आहे. दोन्ही गोष्टी आपापल्या जागी बरोबर आहेत. पण दोघांमध्ये अनिवार्य काय? हे जर आजच्या तरुणाईला समजलं नाही तर यापुढे संविधानाचं आयुष्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हे समस्त तरुणाईने लक्षात ठेवावं. जेव्हा देवाला मंदिरात स्थापन करण्यासाठी संविधानाची ढाल वापरावी लागते तेव्हाच श्रेष्ठत्वाची लढाई संपते. तर्काने जर विचार केला तर हे तरुणाईला कळेल. पण त्याच संविधानाला जेव्हा संसदेसमोर जाळले जाते त्यावेळी देवाची रक्षा कोण करेल असा प्रश्न तरुणाईने राजकारण्यांना विचारला आहे का? हे आधी आपण तपासून बघावं, चाचपडून बघावं. देवाला न्याय व अन्याय काय हे कळते, पण अन्याय झाल्यास देवाला न्याय करता येत नाही. मात्र प्रत्येक अन्यायाला न्यायाने उत्तर देण्याची ताकद संविधानात आहे. भारताच्या संपूर्ण इतिहासात जेवढं महत्त्व देवाला दिलं गेलं तेवढं महत्त्व संविधानाला कधीच मिळालं नाही. कारण देव रोज चर्चेत कसा राहील यासाठी राजकारणी राजकारण करत राहिले. त्यामुळे आजही तरुणाईला देव जवळचा वाटतो आणि संविधान दूरचा वाटतो. म्हणजे त्यांनी सांगितलं देवाला जाणून घेतल्याने स्वर्गप्राप्ती होते. पण त्यांनी हे नाही सांगितलं की संविधान जाणून घेतल्याने जागृती होते म्हणजेच ज्ञानप्राप्ती होते. मग आजच्या तरुणांनी ठरवायचं आहे त्यांना ज्ञान महत्त्वाचं आहे की स्वर्ग महत्त्वाचा आहे. देव श्रेष्ठ असतो, त्याच्यात सुधारणा करण्याची गरज नसते. तसेच देव दुरुस्त करण्याची पद्धत कुठेच लिहिलेली नाहीये. पण लवचिकता बघा, संविधान स्वतःला श्रेष्ठ समजत नाही. गरज पडल्यास संविधानात सुधारणा कशी करायची ती पद्धत संविधानातच लिहिली आहे. संविधानाला देव मान्य आहे, पण देवाला संविधान मान्य आहे का? तरुणाईने, विद्यार्थ्यांनी हा प्रश्न राजकारण्यांना विचारावा. देव लोकांना खर्च करायला लावतो व संविधान कशावर खर्च करायला पाहिजे हे शिकवतो. देव दान मागतो व संविधान मानाने जगायला शिकवतो. देव काहीतरी अर्पण करायला लावतो आपल्याला व संविधान लोकांना दर्पण दाखवतो म्हणजे आरसा दाखवतो. देव आपली रक्षा करायला लावतो म्हणजे आपल्याला तो सुरक्षा मागतो व संविधान आपल्या सर्वांना सुरक्षा प्रदान करतो. देवाने धर्माच्या मागे उभं राहायला शिकवलंय आपल्याला वेळप्रसंगी, पण संविधान आपल्याला पुढं कसं जायचं हे शिकवतो. म्हणजे देव भेदभाव करतो, म्हणजे श्रीमंतांना आधी भेटतो, गरिबांना लाईनमध्ये उभं ठेवतो. व संविधान याच भेदभावाला समान करतो. देशाला भूक लागते, देश बिमार पडतो, देशात अन्याय होतो तेव्हा देव निर्जीवपणे बघत असतो. पण अशाच वेळी संविधान कामाला लागतो. तरुणाईने, विद्यार्थ्यांनी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी.
विचारशक्ती जिथं संपते तिथून देवाची सुरुवात होते, असं तुम्हाला कोणी धर्मगुरू किंवा हे प्रवचन देणारे बाबा किंवा कुठेतरी लिहिलं असेल. तुम्हाला हे सांगितलं जाईल. पण मुळात तार्किक दृष्टीने मेंदूला विचार करण्यास जो शिकवतो व वेळप्रसंगी भाग पाडतो, तो म्हणजे संविधान.